हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. हे बघा आमचं सेक्सी महेश. टाकणार आहे युट्यूबला. तुझं झालंय गेलंय म्हणून टाकलं की. फायनली रात्रीच्या 1:30 वाजले. 1:30 तुम्हाला मी दिसतोय की तरी व्यवस्थित? ऍक्च्युली दिसत असेल तर बघा 1:45 वाजलेत तरी सुद्धा पोरं निघाले नाहीत अजून. काय माहिती आता. हे बघा आमची एक गाडी आणि ही माझी गाडी दुसरी. चेक करा. स्टे ट्यून. काय 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 बाड्या उलटा बिलटा झाला मोबाईल. काय विषय नाही. चल गुड मॉर्निंग गाय. डायरेक्ट सकाळ झाल्या मी ब्लॉग स्टार्ट केलाय. सगळी कितली नाही लागा माहिती. आय स्वेअर मी नाही घेतली. खरं सांग कुठं टाकली. चेष्टा करू नको रे. लय वार दिसते तू. अरे पण कर कुठं टाकली. यार ऋषा सांगला का मला माहित आहे तोच घेतलीला काय. गाईज व्ह्यू बघा तुम्ही फक्त. पैसा वसूल कार्यक्रम. चांगला बोले को चांगला बोले. खालून आला काय आवाज. जाना मेरे सवालों का मंजर तू. कच्ची झालाय. कच्ची झालाय. एक जण कच्ची झाला. एक जण कच्ची झालाय. एंट्री गेट आहे का संगमेश्वर. मस्त वाटते. गाडीवर एक नंबर. महालेश्वर पगडला होते मी आधी. छान दिसतो अजून छान दिसत. गॉगल गँग काही विषय नाही. आता चाललोय आम्ही पायऱ्यांनी वर वगैरे. चांगलं आहे म्हणून त्यामुळे काय वाटत नाही. चाललाय का काय का नाही. लयच पळतोय तू. भानगड काय वर. भानगड म्हणजे हे मेरी तीसरी बार है. कसली. पहले हफ्ते में मैं राजगड चढ़ा था, फिर रायगड. माझा मराठी ब्लॉग आहे सर बाजूला. अरे मग तू सांगायचं. पहिल्यांदा मी रायगड चढलो, नंतर राजगड. आता ह्या विकेंडला मी इकडं ना. तू रिटर्न जा. नाव माहित नाही ऍक्च्युली. मला पण नाही माहिती. खतम हो गया. छोटच आहे एवढं काय. मरलेश्वर नाव आहे काय. मार्लेश्वर देवस्थान. मस्त आहे हे खरं. आणि व्ह्यू बघा. ओ माय गॉश एक नंबर. आज आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम सुपर मंदिर आहे एकदम. तुला कसं वाटलं मजनीर? एक नंबर मंदिर आहे. तुम्ही सुद्धा या इकडे. कुठं कोणतं मंदिर आहे? मंदिर कोणचं आहे? मार्लेश्वर देवस्थान आहे. कसलं मस्त मंदिर आहे राव. कोरिओग्राम वगैरे एकच नंबर. पायऱ्यांपासून कोरिओग्राम आहे मंदिराच. एक नंबर. आयुष्यपत ह्याची डिझाईन बघा. आयुष्यपत एकच नंबर. झुंबर बघ की वर महेश. हाच तो वाडा आहे जिथं संभाजी महाराजांना पहिल्यांदा कैद केलं होतं. हाच तो वाडा आहे. बघू शकता तुम्ही. आता खूप पडलाय ऍक्च्युली. पण काही जण म्हणतात हिथं होता तो वाडा आणि काही जण म्हणतात हाच आहे तो वाडा. मग आता खरा इतिहास कोणता आहे ते मला पण नाही माहिती ऍक्च्युली. वाडा आहे बघू शकता. हा त्याचा फ्रंट आहे. इथून त्याची एंट्री झाली आणि याच्या मागे जो डोंगर आहे ना तो आंबा घाट. आणि तिथून ते दुश्मन आले होते आणि संभाजी महाराजांना इथं कैद केलं होतं. आतून हे असं दिसतो. पडलाय आता ऍक्च्युली. त्यावेळेस चांगलाच असेल. एक एक करत चालत जातो. झाली का. चला
आता ते कुठला वाडा सर देसाई वाड्यावरून आम्ही आता निघालेलो आहे. लय ऊन आहे जास्त गाईस, चेक करा. आता आपण पुढे जाणार आता डायरेक्ट गणपतीपुळे डायरेक्ट आता गणपतीपुळे एवढं काही विशेष नाही गणपतीपुळे. आता वेट डायरेक्ट गणपती. वेट टू वेट एन्जॉय लागतंय यायला. अजून 10 मागून पण नादच पुरा. चांगल्या बोलले. फायनली आम्ही बसलेलो आहे कुठं गणपतीपुळे. आता हे संध्याकाळचं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. पाण्याचं इतका आवाज आहे. पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ जास्त. पाण्याचा आवाज वगैरे येत असेल तर इथं जमीन खूप स्लिपरी तुम्हाला दिसत असेल तर ओके, नाही तर आय थिंक दिसतच असेल. नसलं दिसत तरी थोडंफार ऍडजस्ट करा. गायज आता आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळेला, गणपतीच्या दर्शनाला. पुढे रांग आहेत, मी दाखवतो तुम्हाला. कॅमेरा अलाउड असाल तर तुम्हाला दर्शन पण करून दाखवतो. आतमध्ये कॅमेरा का अलाउड नाहीये. मंदिर आहे बघा, वातावरण पण ओके. आता सकाळी उठून चाललोय आरेवारे बीचला. जसं की तुम्ही बघू शकता, व्ह्यू बघा कसं आहे. यायलाच लागते, यायलाच लागते. नाच करते काय इकडे इकडे सकाळपासून. आता आम्ही वापस चाललोय मालवणच्या साईडला. आता मिऱ्या बीचला आलोय, ती बोट जहाज पाहण्यासाठी, जी की इथं भटकत आलेली होती. तुम्ही बघू शकता. वनला पोहोचलो फायनली गायज. सगळ्या बोले ही बनाना राईड दिसते का, त्याच्या बसणार. आखेर लय आवडतं बनाना राईड वर बसाय. आखेर लय आवडतं बनाना राईड वर बसाय. फायनली मालवणला कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर, लय मजा आली. तुमची राईड आहे आता. जाऊता कुठे समुद्रात. मजा येते तिला. एक नंबर. ते दिसतंय का पलटी झालेलं, त्यात आमचे कार्यकर्ते होते. पलटी झाले, पलटी डायरेक्ट पडली का. अजून तिकडेच आहे माहिती. चाललो आम्ही फायनली. आयशा कुठे म्हटली का यावंच लागतंय. बेस्ट ऑफ लक. यावेळेस पण पडा, यावेळेस पण पडा. जाऊ दे, हा
येडाय करा तू पुढे गेलो तुला माझ्या कुठल्या राईड बनाना राईड 100% बनाना राईड एक नंबर राईड बनाना राईड तुम्ही पाठलात गप कस काय मजा आली लात करते काय यावंच लागतंय. बिहारी बिहारी डायरेक्ट काय हेअरस्टाईल खराब झाली. हाय गायस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. टावेल गुंडळले, पाणी बिणी ओके लागा. कसलं मस्त वाटतंय स्विमिंग पूल मध्ये पाहायला. आम्ही इथून चेकआउट झालेलो आहे. आता मस्त स्विमिंग टँक मध्ये स्विमिंग वगैरे केली. व्ह्यू दाखवतो. गाडी चढून आम्ही काय काढलं, रानमेवा बघा दिसतंय का. कोकणी जांभळ एवढीशी असतात. एक साईडला उमेश निम्म्या रोडला गेलाय परत. मी आणि प्रजाने वर चढलोय. मायशाने काहीच केलं नाही. आता लय मजा आहे आमची. आता चाललोय आम्ही ज्योतिबाला. ज्योतिबा दर्शन, तिथून मग कोल्हापूरला जास्त वेळ नाही गेला तर मग शाहू पहिली रंकाळा बघा. तर तुम्ही बघा. हे आंबा कुणी पाडलं ते आता खरं सांग. खरं मी आज पाडलं. खरं मानलं का माझी. एका ठोक्यात 6 पाडला. एका ठोक्यात 6 नाच करते काय. हो 3 येईल 3. कसं काय पाहिजे. खोबरे घ्या. 10 रुपयाचा गुलाल खोबरे घ्या. खोबरे खाली बघा. गर्दी अरे काठी माहित नाही तुला. फायनली आम्ही पोहोचलोय कोल्हापूरच्या लक्ष्मी मंदिरात. आणि हे बघा फक्त इतकं जुनं आणि प्राचीन मंदिर तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटलं पाहिजे. बघा फक्त मंदिराचं एक नंबर. मूर्त्या वगैरे सगळ्या ओके मध्ये. काही मूर्त्या तोडल्यात तर काय फायनल मी माझ्या घरी पोहोचलेलो आहे. मला ब्लॉग एंड करायला काही टाइमच भेटला नाही. तर तुम्हाला असेच मिनी नाही असेच तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. स्टे ट्यून.